जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे स्वप्नील वाघ सर या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये अमरावती शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 7 जुलै 2024 ला विचारली गेलेली सर्व अंकगणित, बुद्धिमत्ता, शॉर्ट ट्रिक्स नुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. आपल्या YouTube चॅनलवर व स्वप्नील वाघ सर या प्ले स्टोअरच्या ऍपवर पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बॅट्समन, लोहमार्ग आणि कारागृह असे संपूर्ण पेपर अगदी स्पष्टीकरणासह आपण अपलोड केलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितले तर येत्या पोलीस भरतीला 100% चांगले मार्क पडतील किंवा त्याच प्रश्नांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न काय दिलाय तो आपण समजून घेऊया. आज मंगळवार आहे. आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल? 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आज कोण वार दिलेला आहे? मंगळवार. चला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. आपल्याला किती दिलेले? 62. 62 भागिले किती? 7 करा. 7 का करा? 7 दिवसांचा आठवडा असतो म्हणून 7 करा. मग 7 एक 7. मग 7च्या पाड्यात 62 येतात का? नाही. मग त्याच्या पाठीमागील संख्या मग 7 8 किती येतात? 7 8 किती येतात? 56 येतात. किती येतात? 56. मग 7 8 56 येतात. मग मला सांगा 56 आपल्याला बाकी काढायची. मग आता 62 वजा 56 या दोघांची वजाबाकी केली. ज्यांना वजाबाकी करता येत नाही तिकडे लक्ष द्या. ठीक आहे. मग आता 2 मधून 6 वजा करायचे. 2 मधून 6 जात नाही. 6 पुन्हा हातच्या घेतली इकडे 12 झाले. आणि 6 किती राहिले रे? 6 किती राहिले? तर 5 राहिले. समजलं? मग आता 12 मधून 6 गेले किती राहतात? तर 6 राहतात. आणि 5 मधून 5 गेले 0 राहतात. म्हणजेच आपली 6 काय भेटली? तर बाकी. काय भेटली? बाकी भेटली. मग आता आपल्याला वार कोणता दिलेला आहे? आज वार तर मंगळवार. कोणता दिलेला आहे? मंगळवार. चला इकडे लक्ष द्या. मंगळवार. आता काय करा? मंगळवार सोडून द्या. काय करा? मंगळवार सोडून द्या आणि 6 वार पुढे जा. किती वार? 6 वार पुढे जा. मग आता मंगळवार नंतर बुधवार, बुधवार नंतर गुरुवार, गुरुवार नंतर शुक्रवार, शुक्रवार नंतर शनिवार आणि शनिवार नंतर रविवार. बरोबर आहे? 1 2 3 4 5 आणि 6वा वार कोणता येणार तुमचा? तर सोमवार. कोण वार येईल? सोमवार. ठीक आहे. मग काय विचारला होता प्रश्न आपल्याला? तर 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल? दिवस येईल किंवा वार. ओके. कोण वार येईल? सोमवार. योग्य पर्याय क्रमांक किती? 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? अगदी शॉर्ट टेक्स्ट पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. घड्याळाच्या दोन्ही काट्यांमधील कोन हा किती वाजता सर्वाधिक मोठा असतो? म्हणजे सर्वाधिक मोठा कोन विचारला कोणचा? घड्याळामधला. मग तिकडे सर्वांना घड्याळ माहिती. बरोबर आहे? घड्याळ सर्वांना माहिती आहे. आपण एक छोटीशी आकृती काढून घेऊ घड्याळाची. हे तुम्हाला घड्याळ समजेल. ठीक आहे. दे एक लक्ष. या पद्धतीने. ठीक आहे. तर चला यांना अंक देऊ आपण. इकडे काय असतात? 12, इकडे 6, इकडे 9, इकडे 3 आणि याच्यामध्ये 1 2 4 5 7 8 10 11. चला अंक लिहून घेऊया. 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता इकडे तुम्हाला काही
बेसिक गोष्टी या माहीत असणं गरजेचं. काय काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेच्या आहे. चला द्या इकडे लक्ष विद्यार्थी मित्रांनो. तर संपूर्ण घड्याळ काय संपूर्ण घड्याळ किती अंशांचे असते? तर किती अंशांचे असते? 360 अंश. बरोबर आहे. निम्मे घड्याळ किती अंशांचे असते? तर किती? 180 अंशांची. किती? 180. मग एका तासात किती अंश असतात? तर किती अंश? 30 अंश असतात. किती अंश? 30 अंश असतात. किती? 30 अंश. एका मिनिटात किती अंश असतात? तर किती अंश? 6 अंश. बरोबर आहे. या गोष्टी अजून भरपूर गणितावरलं घड्याळावरलं बेसिक आहे, ते बेसिक तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आता सर्वाधिक मोठा कोण विचारला आपल्याला? मला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. तर आपण कंप्लीट 6 वाजेची वेळ काढली. किती वाजेची? 6 वाजेची वेळ काढली. 6 वाजता निम्म घड्याळ तयार होईल. काय होईल? निम्म घड्याळ. म्हणजेच आपला कोन किती अंशांचा तयार होईल? तर चला इकडे आपण लिहून घेऊ मुद्दा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. चला द्या एक लक्ष. 6 वाजता काय वाजता 6 वाजता तास व मिनिट, तास व मिनिट, काटा काटा यात किती? यात 180 अंश. बरं, 180 अंश. अंशांचा बरोबर, अंशांचा सर्वात मोठा कोण असतो? ठीक आहे. मग आता किती वाजता होईल विद्यार्थी मित्रांनो? तर 6 वाजेच्या वेळेला. लक्षात. तर किती अंशांचा कोन होईल? तर 180 अंशांचा कोन होईल. समजलं? या पद्धतीने असे प्रकरणाविषयी तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या स्वप्नील वाकसरे ऍप वर जाऊन तुम्ही काय बघू शकता? संपूर्ण प्रकरण. आपण त्यावर अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण अगदी बेसिक पासून तर थर्ड लेवल पर्यंत संपूर्ण प्रकरण अपलोड केलेले आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नात. तर आपला पर्याय क्रमांक किती आला होता? 2. समजलं? चला आता आपल्याला प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. टिंब 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 चे 16% बरोबर 88. बरोबर आहे. 16% बरोबर 88 दिलेले. मग चला इकडं आता इकडं आपल्याला किंमत माहिती आहे का? तर नाही. किंमत किती मांडली? x बरोबर गुणिले 16. बरोबर आहे. 6 चा अर्थ काय होतो? गुणाकार. ठीक आहे. 16 आणि टक्के म्हणजे भागिले किती? 100. ठीक आहे. भागिले किती? 100. आणि बरोबर दिलेले आपल्याला किती दिलेले? बरोबर 88. किती दिलेले? 88. चला द्या एक लक्ष. आता इकडं आपल्याला काय करायची आहे? x ची व्हॅल्यू म्हणजे आपली किंमत काढायची. ओके. द्या एक लक्ष. आता बरोबर आहे. बरोबर x जशाला तसे ठेवले. x इकडे कशात आहे? 16 कशात आहे? गुणाकारामध्ये. बरोबर आहे. तिकडे आल्यावर काय होतील? ते भागाकारामध्ये येतील. आले भागाकारामध्ये. 100 भागाकारामध्ये. तिकडे गेले वर जाते. बरोबर आहे. म्हणजेच आता एक सांगायचं तात्पर्य काय? जी वरली संख्या ती बरोबरची तिकडे गेलो खाली येते आणि खाली वर जाते बरोबरची तिकडे. एकदम आपण मराठी भाषेत सांगतोय. मग 88 जशाला तसे गुणिले किती आले? इकडं 100. चला मग आता भाग देऊया. काय करूया? भाग देऊया. आता कोणत्या संख्येने भाग जाईल बरं? ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग आता आपण भाग देण्यासाठी 8 1 8 8 1 8 8 1 8 8 2 16. आता कोणत्या संख्येने भाग जाईल बरं? मग आता बे 1 बे बे 5 10 0 जशाला तस. आता आपल्या जवळ काय राहिलं ते लिहून घेऊया. x बरोबर 11 बरोबर गुणिले 50. मग आता मला सांगा
11 गुणिले 50 म्हणजेच किती येते विद्यार्थी मित्रांनो तुमचं उत्तर? तर चला द्या एक लक्ष. x बरोबर 11 55 बरोबर. 11 किती 55 आणि 0 जशाला, म्हणजे उत्तर किती आलं 550. आहे का पर्यायामध्ये? हो 550. डॅशच्या ठिकाणी किती 3 तर 550. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने उदाहरण सोडवलं लगेच तुमचं उत्तर येईल. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. एक सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊन 1862 रुपयांमध्ये विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल? आता किती टक्के नुकसान होईल अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर वस्तू किती रुपयाला घेतली आपण सायकल 59 आणि विकली किती 1862, म्हणजे 100% या उदाहरणामध्ये काय होईल तर तोटा होईल. चला आपण तोटा एकूण काढून घेऊया. मग आता 1960 मधून किती वजा करायचे तर 1862 बरोबर आहे. यांची करूया आपण वजाबाकी. आता यांची वजाबाकी केली तर किती राहत आहे 98 रुपये. काय आला तोटा, काय आला तोटा. तर चला मग इकडे लक्ष द्या. आता आपल्याला शेकडा तोटा, काय शेकडा तोटा. आता चला किमती टाकून घेऊया आपण. चला दे एक लक्ष. आता तोटा किती आहे 98. या संपूर्ण संख्येला भागिले एकूण रक्कम किती होती आपली 1960. चला भाग देऊया आपण आता आणि गुणिले किती तर 100. द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. मग 98 एक 98 बरोबर आहे. 98 दुन बरोबर आहे. 98 दुन 196 आणि नियमाने 00 आपण कट केलं. ओके. मग आता आपलं जो राहिलेल्या संख्या आपण मांडून घेऊ. तर आपल्या जवळ काय राहिलं आता 10 भागिले 2. चला भाग देऊया. बे एक बे बे पंच 10. उत्तर किती आलं 5. किती आलं 5%. काय विचारला प्रश्न? विकली केल्यावर किती टक्के नुकसान होईल? तर किती टक्के 5% नुकसान होईल. समजलं? या पद्धतीने उदाहरण सोडवायचं असतं. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय आपल्याला 1 मीटर बरोबर टिंब मिलीलीटर. आता हे प्रकरण समजून घ्यायचं किंवा हे उदाहरण समजून घ्यायचं ठरलं तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रकरण तुम्हाला आधी संपूर्ण समजून घेणं गरजेचं आहे. मिलीलीटर, किलो, किलोमीटर, परत संपूर्ण त्याच्यामध्ये संपूर्ण जे आहे ते एकटा डेटा हे संपूर्ण तुम्हाला गोष्टी समजण्यासाठी स्वप्नील वाकसरे ऍप प्ले स्टोअर जाऊन अजूनपर्यंत तुम्ही ऍप डाउनलोडिंग नसेल केलं ते जरूर करा. त्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण आपल्या अशा संपूर्ण बॅचेस आपण अगदी बेसिक पासून तर थर्ड लेवल पर्यंत टाकलेल्या आहेत. त्या व्यवस्थित बघितल्या तर तुम्हाला हे प्रकरण व्यवस्थित समजून जाईल. तर चला मी चालू तुम्हाला मी सांगतो. तर 1 मीटर काय दिले आपल्याला एक लक्षात 1 मीटर. ठीक आहे 1 मीटर 1 मीटर 1 मीटर बरोबर 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 100 सेंटीमीटर बरोबर. किती 100 सेंटीमीटर. आता 100 सेंटीमीटरचे कशात रूपांतर करायचे मिलीमीटर बरोबर आहे. म्हणजेच किती 1000 किती मिलीमीटर 1000 मिलीमीटर.
म्हणजेच आपलं उत्तर किती आलं? 1000 मिलीमीटर. योग्य पर्याय क्रमांक किती? 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय? वजाबाकी आणि भागाकार दिलेला आहे. तर चला मग समजून घेऊया वजाबाकी आणि भागाकार कसा करायचा. 6010 6000 भागिले 10. आता याच्यामध्ये सर्वप्रथम काय करावं लागेल? तर भागाकार करावा लागेल. मग आपण मांडणी करून घेऊया. 6000 भागिले 10 वजा 6010. ठीक आहे, मांडणी करून घेतली. मग आता 00 कटले. आता आपल्याजवळ काय राहिले? 6010 वजा 600. आता यांची वजाबाकी केली तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याजवळ राहते किती? 5410. किती आले? 5410. हे आलं आपलं उत्तर. समजलं? योग्य पर्याय क्रमांक किती? तर 1 नंबर हे आपलं योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे असते. अजूनपर्यंत तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. 5 मुले एका रांगेत बसलेली आहेत. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. रोशन हा निलेशच्या डावीकडे मात्र योगेशच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. सर्वात कडेच्या बाजूला कोण बसलेले आहे? म्हणजे दोन्ही कडेच्या बाजूला कोण बसलेले असा आपल्याला प्रश्न विचारलाय. चला आता प्रश्न जेवढी माहिती तेवढी आपण काय करूया? करून घेऊ. एकूण मुले किती आहे? तर 5. ठीक आहे. मग आता पहिला मुद्दा इडून वाच. बरोबर आहे. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला. बरोबर आहे. धीरजच्या डाव्या बाजूला कोण आहे? अमोल. मग आपण इकडे धीरज काढून घेऊ. कोण? धीरज. धीरज काढला. धीरजच्या डाव्या बाजूला कोण आहे? अमोल. ठीक आहे. आला अमोल इकडे. ओके. 2 झाला विषय. व निलेशच्या उजव्या बाजूला बसला. निलेशच्या उजव्या बाजूला बसेल. निलेशच्या उजव्या बाजूला कोण? अमोल. बरोबर आहे. मग निलेश कोण? अमोलच्या दूर घ्यावा लागेल. बरोबर आहे. निलेश इकडे. ठीक आहे. निलेश आलं लक्षात? निलेश. मग आता त्याच्यानंतर आपण आता पुढे वाचूया. मग काय विचारलं? बसलेला आहे. रोशन हा निलेशच्या डावीकडे मात्र योगेशच्या उजव्या बाजूने. योगेशच्या उजव्या बाजूने म्हणजे योगेश आपण उदाहरणार्थ इकडे घेतो. पुढे इकडे योगेश. बरोबर आहे. योगेशच्या कोण आहे? योगेशच्या उजव्या बाजूने. उजव्या बाजूने कोण आहे? तर बाजूला आहे. कोण आहे पण? तर आपण याला कोण घ्यावं लागेल? रोशन. कोण घ्यावं लागेल? तर रोशन. ठीक आहे. रोशन. आता कोण राहिला फक्त? आता कोण राहिला? योगेश झाला. रोशन झाला. मग आता एकच जण राहिला. कोण? निलेश पण झाला. ओके. रोशन झाला, निलेश झाला. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हे नाव थोडं मोठं काढतो. रोशन. ठीक आहे. रोशन. आता शेवटचे 2. बरोबर आहे. शेवटचे या कडाचा योगेश आणि इकडच्या कडाचा कोण? धीरज. मग असा पर्याय कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने उदाहरण सोडवायचं होतं. समजलं? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत. कोंबड्या व शेळ्यांच्या एकूण पायांची संख्या 640 व डोक्यांची संख्या 240 आहे. तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या किती? आता कोंबड्यांची संख्या किती? कधी पण हा प्रश्न आला
तर याला खूप प्रश्न असे म्हणतात. कधी पण काय करायचं, पर्यायानुसार जायचं. तर आपल्याला काय विचारले आता, कोंबड्या. काय करूया, कोंबड्या विचारल्या. मग नाव टिपून घ्या, को न ब बिया. ठीक आहे, कोंबड्या. कोंबड्यानंतर अजून काय आहे आपले, शेळ्या. काय, शेळ्या. ठीक आहे, शेळ्या. या पद्धतीने आपण मांडणी करून घेतली. मग त्यानंतर आपल्याला आता काय करायचंय, डोक्यानं पर्यायानुसार जायचं. बरोबर, आपण पर्याय डायरेक्ट चौथा घेतला. किती घेतला, चौथा. मग आता कोंबड्या आपण डायरेक्ट किती घेतल्या, 160 घेतल्या. कोंबड्या किती घेतल्या, 160. आता एकूण काय सांगितलं नाही ना, त्यांच्या एकूण पायांची संख्या आपल्याला दिसली. एक त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या. बरोबर आहे, त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या किती आहे, 240. मग आता मला सांगा, यामधून 160 मधून 240 गेल्यावर किती राहतात, तर 80 राहतात. किती राहतात, 80. मग आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, किती राहतात, 80 राहतात. मग आता आपण एकूण, बरोबर आहे, एकूण आता 160 आणि 80 यांची बेरीज केली तर किती येते, 240. म्हणजे एकूण आपल्याला काय भेटले, तर एकूण काय भेटल्या, डोक्यांच्या संख्या. बरोबर आहे, डोकी. बरोबर आहे, डोकी भेटली. ठीक आहे, डोकी भेटली. मग पाय काय काढा, पाय. आता मला सांगा, कोंबड्या किती एकूण, 160 गुणिले कोंबड्याला किती पाय राहतात, 2. म्हणून यांचा गुणाकार किती आला, मग यांचा 16 116 32 0 320 काय आले, पाय आले. त्याच पद्धतीने 80 बरोबर गुणिले शेळीला पाय किती राहतात, 4. मग 8 1 8 8 चोक 32 किती आले, 32 220 सॉरी 320 हे आलं तुमचं. तर मग मला सांगा, 320 आणि 320 यांची बेरीज केली तर किती येतात, 640. मालक आपलं 640. ओके, म्हणजेच आपला योग्य पर्याय क्रमांक किती आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तर 4 नंबरचा योग्य पर्याय क्रमांक आहे. एकूण कोंबड्या किती आहे, तर 160 कोंबड्या आहेत. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. एका व्यक्तीजवळ 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटा आहे. त्यांची एकूण किंमत 1575 रुपये आहे. तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे. तर त्यांच्या जवळ एकूण किती नोटा आहेत, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर चला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. एकूण आपल्याला एक लक्ष द्या, एकूण किती आहे, एकूण रुपये 1575. किती आहे, 1575 आहे. माता नोटा 5 रुपयाची एक, ओके, यांची बेरीज 10 रुपयाची एक, त्यानंतर 20 रुपयाच्या. बरोबर, एकूण नोटा किती आहे, 3. त्यांना गुणिले काय करा, 3 करा. तर चला एक लक्ष द्या, आता यांची आपण काय करूया, बेरीज. एकूण बेरीज. बरोबर आहे, माता बेरीज केली किती आली, 35. 20 आणि 10 30, 30 आणि 5 35. ओके, याले 1575. ठीक आहे, आणि गुणिले किती, तर 3. या पद्धतीने. चला मग आता भाग देऊया आपण. 5 न द्यायचा, 5 1 5 5 10 5 3 15 5 4 20 5 5 25 5 7 30 5 1 7 35 5 3 15 5 1 5 2 उरले 5 5 25. परत आता कशाने जाईल, 7 न द्यायचा, बघू बरं 7 न भाग जातो का. तर चला संख्या आपण काय करूया, लिहून घेऊया इकडं खाली. ओके, 315 भागिले 7 गुणिले 3. तर चला आता भाग देऊया. 7 1 7 7 1 7 7 14 7 3 21 7 चोक 28 7 चोक
चोक किती 28, 29, 30 आणि 31 किती उरले 3 उरले, 7 35. आलं लक्षात? मग आता आपल्याजवळ काय राहिलं फक्त आता 45 गुणिले 3. मग आता 45 गुणिले 3 चा काय करायचा गुणाकार करायचा. गुणाकार येत नसेल तर उभी मांडणी करा आणि गुणाकार काय करा करून घ्या. म्हणजे आलेलं उत्तर हे तुमचं उत्तर येईल. मग 5 1 5 पाऊण 10 5 त्रिक 15 एक गेला 1000 4 1 4 4 8 4 12 12 ने 13 किती उत्तर आलं 135. आहे का पर्यायामध्ये? हो. 135 समान नोटा किती नोटा राहतील तर किती 135 नोटा राहतील. समजलं? त्या पद्धतीने एकदम आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तुम्ही व्यवस्थित समजून घेऊया. तर खालील संख्यांची सरासरी किती आहे? आता खालील संख्यांची सरासरी किती आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. 76 48 त्यानंतर 84 66 70 आणि 64 या संख्यांची काय विचारली तर सरासरी विचारली. मग आता सरासरी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एकूण संख्यांची बेरीज. मग आता 66 प्लस 48 प्लस 84 प्लस 66 प्लस 70 प्लस 64 आणि या संपूर्ण संख्येला भागिले एकूण संख्या किती तो मोजूया आपण. तर 1 2 3 4 5 6 म्हणून भागिले किती 6. आता यांची काय करूया बेरीज करून घेऊया. यांची बेरीज आता तुम्ही पटकन केली तर लवकर येईल. तर यांची बेरीज किती येते विद्यार्थी मित्रांनो तर 408 किती येते 408 भागिले किती तर 6 किती आले भागिले 6. तर मग चला आता आपण भाग देऊया. मग 6 1 6 6 च्या पाड्यात 40 किंवा 40 च्या पाठीमागे 6 1 6 6 12 6 18 24 6 5 30 6 6 36 6 6 36 6 6 36 राहिल्यानंतर किती उरले 34 38 39 40 किती उरले 4 उरले. 48 तयार झाले. मग 6 च्या पाड्यात 48 6 1 6 6 12 6 18 6 24 6 5 30 6 6 36 6 6 42 6 8 48 10 48 म्हणजे उत्तर किती आलं 68. म्हणजे यांची सरासरी किती येईल तर 68. समजलं विद्यार्थी मित्रांनो? एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने तुम्हाला मी सरासरी समजून सांगितलेली आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. लक्ष द्या उदाहरण एकदम सोपं आहे. ते तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. एका संख्येला 4 ने भागले असता ती संख्या 21 ने कमी होते तर ती संख्या कोणती? एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. तर चला एक लक्ष द्या. एका संख्येला आता एका संख्येला संख्या मला माहिती आहे कोणची आहे तर मी ती संख्या काय म्हणतो x म्हणतो. काय म्हणतो x म्हणतो x बरोबर आहे. 4 ने भागले त्या संख्येला किती 4 ने भागले. चला एक लक्ष द्या 4 ने भागले असता ती संख्या ती संख्या मला माहिती आहे कोणती संख्या तर x बरोबर. ती संख्या कोणती तर x बरोबर आहे. ती संख्या x संख्या 21 ने कमी केली. 21 ने कमी केली म्हणजेच काय केली तर वजा केली. काय केली 21 ने कमी केली म्हणजेच काय केली तर वजा केली. चला मग आता समीकरण आपल्याला भेटले. माझं असं समीकरण भेटतंय तर आपल्याला सोडवायला काय अडचण येत नाही. आता इकडे लक्ष द्या हे 4 इकडे काय आहे भागिले. आता बरोबरच्या तिकडे गेल्यानंतर काय होतील ते तर गुणिले होतील. काय होतील गुणिले. मग चला x दशाला तसेच ठेवले. ओके. आता हे काय करावं लागतील 4 इकडे बरोबरच्या इकडे न्यावं लागतील. 4 बरोबर आहे. मग आता हे 4x गुणिले मग आपण काय करू ब्रॅकेट मध्ये टाकू. ब्रॅकेट मध्ये x वजा 21 बरोबर ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो.
आता 4 ने x ला गुणायचे म्हणजे किती झाले x बरोबर 4 गुणिले x म्हणजे किती आले 4x वजा बरोबर आहे. आता 21 गुणिले बरोबर आहे 21 गुणिले 4 तर किती येतात तर 84 आले 84. आता पुढली स्टेप काय करणार तर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. पुढली स्टेप तुम्हाला काय करावं लागेल तर हे काय करावं लागेल पक्षांतर करावं लागेल बरोबर. आता पक्षांतर कसे करणार तुम्ही बरं मला सांगा. एक द्या एक लक्ष. आता x बरोबर आहे एक लक्ष. आता हे किती आले इकडे काहीच किंमत नाही म्हणजे इकडे किती मानावं लागेल 1x आणि इकडे किती 4x. आता हे पक्षांतर झाले एकीकडे कशात आहे प्लस मध्ये तिकडे गेलो कशात राहते ते तर मायनस मध्ये जाते कशात जाते मायनस मध्ये. चला द्या एक लक्ष. मारा सर्वांचं लक्ष इकडे पाहिजे विद्यार्थी मित्रांनो द्या एक लक्ष द्या. मारा x4 आणि वजा 4x पक्षांतर झाले ना इकडे काय राहिले 84. ठीक आहे काय राहिले 84. आता मला सांगा 4x मधून x गेले किंवा x मधून 4x गेले तर किती राहतात 3x वर लिहितो 3x बरोबर 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 किती राहिले मग आता 84. ठीक आहे. आता मला सांग नीट विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता हे 3x कशात आहे गुणाकारामध्ये बरोबर आहे गुणाकारामध्ये मग x कशाला तसे ही किती 84. हे 84 मला सांगा इकडे गुणाकारामध्ये हे 3 गुणाकारामध्ये जिकडे गेलो कशाचं 3 भागाकारामध्ये आले भागाकारामध्ये. मग चला आता 3 ने काय करूया आपण भाग देऊया. मग आता 3 1 3 3 1 3 3 1 3 3 2 6 3 2 6 आले किती उरले 6 7 8 9 6 7 8 2 उरले 3 1 3 3 6 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 म्हणजेच x बरोबर किती आले तर 28. समजलं विद्यार्थी मित्रांनो x ची व्हॅल्यू निघली ती संख्या तर ती संख्या किती निघली 28. योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. तर समजलं तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. a या व्यक्तीचे उत्पन्न b या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे तर b चे उत्पन्न a च्या उत्पन्नाच्या किती टक्के b जास्त आहे. चला प्रश्न थोडा तुम्हाला समजण्यासाठी थोडा वेगळा आहे पण इकडे लक्ष द्या एकदम शॉर्ट पद्धतीने सांगतो. टक्के बरोबर आहे टक्के भागिले 100 बरोबर 100 वजा टक्के. ठीक आहे टक्के. अधिक लक्ष द्या आणि गुणिले कितीची तर 100. आता याचा पूर्ण समीकरणामध्ये आपण काय करूया किमती भरूया. मला किमती भरण्यासाठी टक्के किती दिले आपल्याला 4%. टक्के किती आहे तर 50. आपण 50% मांडून घेऊ. तेच टक्के दिले 50 मधून 100 मधून 50 वजा करा आणि गुणिले किती 100. आता एक समीकरण आपलं तयार झालं. मग आता 50 जशाला तसे 100 मधून 50 गेले किती राहिले 50 आणि इकडे गुणिले किती 100. आता भाग देऊया आपण. मग आता 50 1 50 50 1 50 म्हणजेच आपल्याजवळ किती राहिले 100 म्हणजे 100% काय येतील तर जास्त. समजलं की जास्त या पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे. तर काही सेकंद ओके. योग्य पर्याय क्रमांक किती 3 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. काय किती टक्के बी जास्त असेल तर बी किती 100. समजलं ओके. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विक्री करतो तर त्याला किती टक्के नफा मिळतो. तर किती टक्के नफा मिळतो या पद्धतीने आपल्याला
प्रश्न सोडवायला लावला आहे. तर चला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. शेकडा नफा, बरोबर आहे, शेकडा नफा, नफा. चला एक लक्ष, शेकडा नफा. आता याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो. 15 गुणिले 5 करायचं आणि 10 गुणिले 6 करायचं. म्हणजे इकडे लक्ष आता माझा 5 गुणिले 15 आणि त्यानंतर यांची वजाबाकी करायची आणि 10 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 10 आणि या संपूर्ण संख्येला भागिले किती घ्यायचे? अरे किती घ्यायचे? 6 गुणिले 10, 6 गुणिले 10. ठीक आहे, यानुसार आपण मांडणी केली आणि गुणिले इकडं 100 करायचे. ठीक आहे, चला हे समीकरण काय करूया आपण, सोडूया. 15 पाचे 75, ठीक आहे, वजा 10 सक 60 किती 60 गुणिले किती 100 आले. ओके, चला मग आता 75 मधून 60 गेले, किती गेले? 75 मधून 60 गेले तर किती राहत आहे विद्यार्थी मित्रांनो? समोर लिहतो किंवा इडच लिहतो. चला किती राहत आहे? 15. 15 भागिले किती 60 गुणिले किती 100. चला आता मग भाग देऊया आपण. मग आता 15 एक 15, 15 गुण किंवा नाही तर 0 0 कट करूया, समजलं. मग आता 6 ने द्यायचा का 3 ने भाग? मग आता 3 ने भाग देऊया. 3 एक 3, 3 दून 6, 3 एक 3, 3 दून 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 वाचे 15. आता परत आपण काय करूया, भाग देऊया. बे एक बे, बे पंच 10, म्हणजेच आपल्या जवळ काय राहिलं? 5 गुणिले 5. 5 गुणिले 5 किती? तर 25. किती होतात? 25%. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं होतं. योग्य पर्याय क्रमांक किती? 4 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. 7 लिटर दूध व पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 आहे. ते प्रमाण 2:1 करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल? आता किती लिटर पाणी मिसळावं लागेल अशा पद्धतीने आपला प्रश्न विचारला आहे. आता प्रश्नामध्ये जेवढ्या गोष्टी दिलेल्या तेवढ्या आपण काय करूया, लिहून घेऊया. आता सुरुवातीला आपल्याला काय दिले? 60 लिटर दूध दिले, बरोबर आहे. किती लिटर? तर 60 लिटर दूध, बरोबर आहे. 60 लिटर काय दिलं? दूध दिलं. लक्षात. पाण्याचे मिश्रण दिले का आपल्याला? तर नाही दिले. लक्षात. मातीला आपण लक्ष द्या. आता दूध, बरोबर आहे. दूध आणि पाणी, ठीक आहे. दूध आणि पाणी याचे गुणोत्तर लिहून घेऊया. सुरुवातीला काय दिले आपल्याला? 3:1. 3:1. त्यानंतरच काय दिलंय? 2:1. 2:1. जेवढे उदाहरणात माहिती दिली तेवढी आपण काय केली? लिहून घेतली. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, अधिक लक्ष द्या. आता सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. चला आता मिश्रणातील दूध, बरोबर आहे. आपण पहिल्यांदा काय काढून घेऊया? मिश्रणातील दूध, बरोबर आहे. दूध, बरोबर आहे. मिश्रणातील दूध. आता दूध इकडे किती दिलेलं आहे? 3, बरोबर आहे. दिलंय 3. एका पेनचा वापर करतो म्हणजे लवकर समजेल. लक्ष, किती दिलंय? 3,
बरोबर आहे, 3 भागिले, बरोबर आहे, हे 3 आणि हे पाणी किती झालं, यांची काय करा तर बेरीज करा. 3 प्लस 1 एकूण दुधाचं किती लिटर दूध दिलेलं आहे तर 60 गुणिले किती करा 60. चला हे समीकरण कसं तयार होईल पुढं तर विद्यार्थी मित्रांनी लक्ष द्या. हे समीकरण कसं तयार होईल तर हे समीकरण आता या दोघांची काय झाली 3 आणि 4 ची काय होईल बेरीज, काय होईल बेरीज होईल. बेरीज किती झाली यांची तर 4 बेरीज झाली. मला सांगा आता आपण डायरेक्ट काय करूया भाग देऊया 4 ने. मग आता 4 एक 4 4 गुण 8 होता 4 एक 4 किती उरले 2 उरले 4 एक 4 4 5 20 म्हणजे आता आपल्याजवळ काय राहील तर 3 गुणिले 15. मला सांगा 3 गुणिले 15 किती येतात तर 45. किती येतात 45 लिटर. ठीक आहे, हे काय भेटलं आपल्याला दुधातील मिश्रणातील दूध, बरोबर आहे. माती 45 भेटलं. मग आता आपल्याला पुढे काय काढायचंय तर पाणी. काय काढायचंय पाणी. द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो, पाणी ठीक आहे बरोबर. पाणी बरोबर 60 वजा काय 60 वजा आलेले आपले 45 मिश्रण यांची वजाबाकी करा तर आपल्याला किती भेटणार यांची वजाबाकी केली तर 15 काय भेटले लिटर. लक्षात एकदम सोप्या पद्धतीने सांगतो विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न थोडा टाईप थोडा वेगळा विचारलेला आहे म्हणून एवढा डीप मध्ये तुम्हाला सांगण्याची गरज पडत आहे. मग चला एक लक्ष मग आपल्याला दूध दिलेलं किती 45 मग 45 भागिले बरोबर आहे लिटर म्हणजे काय आले 15 लिटर. ही 15 काय करा भागिले घ्या आणि प्लस किती करा x. काय x करा तर करण्यासाठी किती लिटर पाणी मिसळावे लागेल. आता माहितीये का मग आपण काय मानले x मानले. लक्षात मग x मानले. त्यानंतर आता x मानल्यानंतर द्यायचं लक्ष त्याच्यानंतरच 2 नंबरचं गुणोत्तर प्रमाण काय दिलेलं आहे 2:1. काय दिले 2:1. 2:1 दिलेले आहे तर चला एक लक्ष द्या यांचा काय करा तिरकस गुणाकार करा. बरोबर या पद्धतीने काय करा तिरकस गुणाकार करा. मग आता आपण काय करूया तिरकस गुणाकार. मग आता 2 ने काय करायचे 15 अधिक x ला गुणायचं बरोबर चिन्ह जशाला तसं आणि त्यानंतर 1 गुणिले 45 किंवा 45 गुणिले 1. ठीक आहे 45 गुणिले 1. ठीक आहे या पद्धतीने आपण समीकरण मांडून घेतलंय. आता पुढील मांडणी 15चा पाढा 2 लोक किंवा 2चा पाढा 15 लोक या पद्धतीने कोणी कोणाला गुणाकार द्या. 15 एक 15 15 गुण 30 प्लस आता ही काय होती 2x बरोबर 45 ने 1 ला गुणलं तरी उत्तर किती येणार आहे 45 येणार आहे. लक्षात 45. मग आता पुढील स्टेप काय होईल x बाजूला करावं लागतं बरोबर आहे आपल्याला. मला एक सांगा आता इकडे काय 30 काय काल्पनिक अधिक बरोबर आहे आणि इकडे हे काय अधिक. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो हे बरोबरच चिन्ह जशाला तसं ठेवलं 2x हे जशाला तसे ठेवले ही 45 आता हे 30 काय जे 30 आहे ते बरोबर चिन्हाच्या तिकडे गेले म्हणजे कशात जातील इकडे प्लस तिकडे जाताना काय होती मायनस मध्ये होती -30. मला सांगा आता एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो तर मग 45 मधून बरोबर आहे 45 मधून 30 गेले म्हणजे किती राहत आहे 15. किती राहत आहे 15 आणि इकडं 2x बरोबर 15. आता आपल्याला पक्षांतर करायचं काय करायचंय पक्षांतर करायचं तिकडे आपल्याला काय भेटलंय 2x बरोबर 15. आता याचे रूपांतर आपण करून घेऊया 2x बरोबर आहे 2x बरोबर 15
विद्यार्थी मित्रांनी इकडे लक्ष द्या. मग आता इकडे आपल्याला काय करायचे तर क्रिया करायची. मला सांगा या दोघांमध्ये क्रिया कसली गुणाकाराची. तिकडे गेले काय होतील भागाकार. म्हणजेच चला द्या एक लक्ष 15 भागिले 2 इकडे काय राहिले x. चला भाग देऊया आपण. मग आता भाग देण्यासाठी बे एक बे बेच्या पाड्यात 15 येतात का नाही. मग बेच्या पाड्यामध्ये 15 पेक्षा लहान संख्या किती येते 7 सॉरी 14 किती नंबरला 7 नंबरला. बरोबर आहे. बे साधी 14 किती बाकी उरली 1 भाग जातो का नाही. 0 दिला पॉइंट दिला. मग 7 बे पंच 10 म्हणजे उत्तर काय आलं x बरोबर 7.5 हे आलं आपलं योग्य उत्तर. योग्य पर्याय क्रमांक किती 2 हे तुमचं काय योग्य उत्तर आहे. समजलं. उदाहरण थोडं वेगळ्या पद्धतीने विचारलं होतं त्यामुळे आपल्याला एवढं डीप मध्ये जावं लागलं. एकदम तुम्हाला व्यवस्थित समजून सांगावं लागलं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. F G I K यासाठी 3 4 6 8 त्यानंतर H J D E यासाठी काय डॅश डॅश दिलेले आहे. तर चला यासाठी आपल्याला काय करून घ्यावं लागेल एबीसीडी मांडून घ्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. मग आपण काय करूया एबीसीडी मांडून घेऊ. मग या पद्धतीने आपण काय केली एबीसीडी मांडून घेतली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा पद्धतीने एबीसीडी मांडून घेतलेली आहे. तर चालेल इकडे आपल्याला पहिल्यांदा अक्षर लिहून घेऊ. आपण काय दिलंय एफ दिलेला आहे. ठीक आहे एफ त्यानंतर एफ नंतर जी जी नंतर आय आय नंतर के. आता आपण यांच्यात काय करूया इंग्लिश वर्णांच्या संख्येकडे. मग आता एफ एफ पुढे दिसतोय इकडे एफ किती नंबरला आहे 6 नंबरला. ठीक आहे. त्यानंतर जी जी इकडे दिसतोय किती नंबर 7 नंबर. त्यानंतर आय आय किती नंबर आहे 3 आय किती 9 नंबर. त्यानंतर के के किती नंबर 11. ठीक आहे. या पद्धतीने आपण काय केली मांडणी केली. पण आपण विचार केला तर आपल्याला संख्येकडे काय दिलेले वेगळ्या दिलेल्या आहे. मग आपण त्या संख्या मांडून घेऊया. मग आता किती मांडलेलं तर 3 दिलेले त्यानंतर 4 दिलेले त्यानंतर 6 दिलेले आणि त्यानंतर काय दिलेले 8 दिलेले. याच्यामध्ये काय लॉजिक लागते विद्यार्थी मित्रांनो. आपण नीट विचार केला तर या 6 मधून काय 3 वजा केले तेव्हा 3 आले. यामधून 3 वजा केले तेव्हा 4 आले. 9 मधून 3 वजा केले तेव्हा 6 आले. 11 मधून 3 वजा केले तेव्हा 8 आले. जे लॉजिक आपल्याला भेटतंय. त्याच पद्धतीने आपण काय करूया पुढील आपल्याला इंग्रजी वर्ण दिलेले त्या वर्णांचा आपण काय करू मांडणी करू. एच एच नंतर जे जे नंतर डी डी नंतर ई. चला आता द्या एक लक्ष. आता एच एच कुठे दिसतोय इकडून टाकतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. एच इकडे दिसतो एच किती नंबरला आहे 8. ठीक आहे. जे जे किती नंबरला आहे 10. त्यानंतर डी डी किती नंबरला आहे 4. ठीक आहे. त्यानंतर ई ई किती नंबरला आहे 5. यामधून किती वजा करायचे विद्यार्थी मित्रांनो तर 3. मग 8 मधून काय करायचे 3 वजा करायचे. मला सांगा 8 मधून 3 वजा केले तर किती राहत आहे 5 राहत आहे. त्यानंतर 10 मधून 5 वजा केले तर किती राहत आहे 5 राहत आहे. आणि त्यानंतर सॉरी 5 10 मधून किती 3च वजा करायचे. 10 मधून 3 वजा केले बरोबर आहे तर किती राहतात 7 राहतात. आणि 4 मधून 3 वजा केले तर किती राहतात तर 1 राहतो. आणि 5 मधून 3 वजा केले तर किती राहतात 2 राहतात. बघा बरं मग अशी संख्या कुठे दिसतीये 57 12. तर 57 12 एक नंबर हा आपला योग्य पर्याय दिसत आहे. समजलं. या पद्धतीने या उदाहरणामध्ये अशा पद्धतीने लॉजिक लागलेलं आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. एस यू पी ई आर
व्ही आय एस आय ओ एन हा शब्द एच एफ के व्ही आय ई आर एच आर एल एम असा लिहिता तर डी आय एस टी यू आर बी ए एन सी ई हा शब्द टिंब असा होईल. आपल्याला या दोन शब्दांचे बरोबर आहे, सुरुवातीचा जो शब्द दिलाय त्यानंतर दुसरा जो शब्द दिलाय या दोन्ही शब्दांमध्ये काहीतरी लॉजिक आहे. ते लॉजिक सापडल्यानंतर या तिसऱ्या शब्दाचं आपल्याला काय सापडत तर लॉजिक सापडेल. तर चला मग आपण या प्रश्नासाठी काय करूया, एबीसीडी मांडून घेऊया. मग आता चला व्यवस्थितरित्या एबीसीडी चला एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवस्थितरित्या एबीसीडी मांडून घेतलेली आहे. मग आपण काय करूया, जेवढ्या आपल्याला पहिली स्पेलिंग दिलेली इंग्रजी वर्णमाले ती लिहून घेऊया. मग यस यस नंतर यू यू नंतर पी पी नंतर ई आणि त्यानंतर आर आर नंतर व्ही व्ही नंतर आय आय नंतर यस यस नंतर आय आय नंतर ओ आणि ओ नंतर एन. ओके, जेवढे आपल्याला शब्द दिलेले आहेत इंग्रजी तेवढे आपण मांडू. तर मग चला आता पुढील शब्द मांडूया. काय करूया, पुढील शब्द काय दिलेला आहे, पुढील शब्द एच. ठीक आहे, एच नंतर एफ एफ नंतर के के नंतर व्ही व्ही नंतर आय आणि आय नंतर ई आणि ई नंतर आर आणि आर नंतर एच एच नंतर आर आर नंतर एल एल नंतर एम. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला संपूर्ण शब्द मांडलेले आहेत. आता यस आणि एचचा काय लॉजिक लागतोय बघा बरं. यस यस इकडे दिलेलं आहे बरोबर आहे, पेन वेगळा वापरतो लवकर तुमच्या लक्षात येईल. आणि लक्षात पेन वेगळा वापरलं लक्षात येईल. यस यस नंतर काय दिला, खाल्ला वर लक्ष दिलं एच बरोबर आहे, ही पद्धती आलं लक्षात. म्हणजेच या अक्षर यासाठी घेतलं. ठीक आहे, मग त्यानंतर यू यू इकडे दिसतोय काय घेतलाय एफ. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर पुढं पी पी इकडे दिसतोय बरोबर आहे, पी पी नंतर काय घेतला पी के. ठीक आहे, के. आता ई बरोबर आहे, ई ई कुठे दिसतोय इकडे, ई इकडे काय घेतलं खाल्ला अक्षर घेतलं. ठीक आहे, त्यानंतर आर आर कुठे दिसतोय आर 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 इकडे दिसतोय काय घेतला तर आय घेतला. ठीक आहे, त्यानंतर व्ही व्ही कुठे दिसतोय इकडे, म्हणजे आता यासाठी मी थोडा वेगळा पेन वापरतो म्हणजे तुमच्या पटकन लक्ष येईल. इकडे काय आला व्ही व्ही साठी काय घेतला परत ई घेतला. काय घेतला ई. त्यानंतर आय आय पण डबल आलाय ना, आय साठी परत काय घेतला आर. ठीक आहे, त्यानंतर यस डबल एस आला का, डबल एस आला. ओके, त्याला डबल आला. ओके, यासाठी काय घेतला एच. ठीक आहे, परत आय बरोबर आहे, परत आय आला बरोबर आहे. त्याला परत आय आला म्हणून कुठे करू पेन पूर्ण वेगळा वापर म्हणजे लवकर लक्ष दे. इकडे आला आय, त्यासाठी घेतला आर. ठीक आहे, आर नंतर पुढे काय येतो आता ओ येतोय. काय येतोय बरोबर आहे, ओ साठी काय घेतला एल. ठीक आहे, त्यानंतर एन एन साठी काय घेतला एम. ठीक आहे, या पद्धतीने लॉजिक लागले म्हणजे खाल्लेवरले अक्षर घेतले. लक्षात विद्यार्थी मित्रांनो,
मग आता आपल्याला सरळ सरळ काहीच करायचं नाही. जो 3 नंबरची शब्द दिलेला आहे तो मांडू आणि त्याच्या काय करू, खालचे वरले अक्षर मांडायला सुरुवात करू. म्हणजे जो आपल्या पर्यायामध्ये जो उत्तर येईल ते काय येईल, आपलं उत्तर येईल. मग आता आपण काय करूया, मांडून घेऊया. डी, ठीक आहे, डी, डी नंतर आय, आय नंतर यस, यस नंतर टी, टी नंतर यू, यू नंतर आर आणि आर नंतर बी, बी नंतर ए, ए नंतर एन, सी आणि ई. लक्षात, या पद्धतीने आपण काय केली, मांडणी केली. मग चला जाऊया आपण खालचे वरचे अक्षर शोधू. मला पहिलं अक्षर आपल्याला काय दिलेलं आहे, तर आपल्याला दिलेला आहे डी. काय दिलेला आहे, डी. आता डी, डी चं काय, डब्ल्यू, इकडे काय दिलंय आय, आयच्या इकडे काय आर, मांडत चला लक्षात. त्यानंतर यस, यस तिकडे काय वरला, सॉरी यस चा काय एच, त्यानंतर काय दिलाय टी, टी चा काय जी, यू दिलाय, यू चा काय एफ, ठीक आहे एफ, त्यानंतर आर, आर चा परत आय, त्यानंतर बी, बी चा काय वाय आणि ए चा काय झेड, एन, एन चा काय एम, सी, सी चा काय एक्स, त्यानंतर ई चा काय व्ही. लक्षात. आता आपल्याला काय भेटलं ते बघूया. डब्ल्यू आर एच जी एफ आय वाय डब्ल्यू एम एक्स व्ही असा पर्याय बघा बरं पुढे दिसतोय. आता आपण शेवटच्या संख्यांचा विचार केला, व्ही 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 बरोबर आहे, एक्स 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 एक्स, एम 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 एम, झेड 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 झेड, वाय 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 वाय. लक्षात, इथपर्यंत वाय. मग आता वायच्या इकडे काय, तर आय, इकडं आहे काय नाही, इकडं आहे काय नाही, इकडं आय आय, ओके. आयच्या नंतर काय एफ, एफ पुढे इकडे इकडे एफ आहे का, इकडे एच दिलेला आहे. म्हणजेच आपला पर्याय कोणता येईल, 1 नंबर हा पर्याय बरोबर आहे. पुढे येईल इकडं डेटच्या ठिकाणी. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने या उदाहरणामध्ये या पद्धतीचं लॉजिक होतं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. 5, 6, 7, 12, 9, 18, 11, 24, 13, 30 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. आता या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलंय, तर 2 प्रश्नचिन्ह दिलेले, म्हणजे संख्या संख्यांचं काय तिकडे काय आलं, संबंधित काही संख्या संख्या. चला मग आपण करूया 5. 5 नंतर एक संख्या सोडून किती, 7 बरोबर आहे. 5 नंतर 7. आता याच्यामध्ये किती मिळवले, म्हणजे 7 आले 5 मध्ये, तर किती 2 मिळवले. त्याचमध्ये या 7 मध्ये किती मिळवले, तर 9 आले, तर 2 मिळवले तर 9 आले. त्याच पद्धतीने या 2 मध्ये 9 मध्ये 2 मिळवा म्हणजे किती येतात 11. या 11 मध्ये परत 2 मिळवा म्हणजे किती आले 13. आणि या 13 मध्ये आता 2 मिळवले बरोबर आहे. 13 मध्ये 2 मिळवले 14 आणि 15 किती येणार आहे, तर 15. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. त्याच पद्धतीने आता आपण पुढे जाऊया. या 6 मध्ये किती मिळवल्यानंतर 12 होणार आहे, तर या 6 मध्ये बरोबर आहे, या 6 मध्ये किती 6च मिळवले किती होणार आहे 12. त्याच पद्धतीने ह्या 12 मध्ये 18 किती मिळवले 18 होणार आहे, तर किती 6 मिळवले 18 होणार आहे. आणि 18 मध्ये किती मिळवले 24 होणार आहे, तर किती 6. आणि या 24 मध्ये किती मिळवले 30 होणार आहे, तर किती 6. आणि या 30 मध्ये आता काय मिळवा 6 मिळवा म्हणजे तुमचं उत्तर येईल किती आलं 36. म्हणजेच पहिली संख्या किती आली 15 आणि त्यानंतर संख्या किती आली 36. बघा बरं असा पर्याय कुठे दिसतोय, तर असा पर्याय क्रमांक आपला 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय दिला आपल्याला व्यवस्थित समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिलेले 8 दिले 8 नंतर
67 आणि त्याच पद्धतीने 12 आणि प्रश्न चिन्ह. आता या संख्येचा आपण लॉजिक बघितलं. लॉजिक तर इकडे काय करूया 8 चा वर्ग करून काय करूया +3. मग 8 चा वर्ग किती येतो 64 आणि 64 मध्ये 3 प्लस केले म्हणजेच आपलं उत्तर किती येतंय 87. चला मग आता त्याच पद्धतीने आपण काय करूया पुढली संख्या करूया. आता पुढली संख्या किती दिली आपल्याला 12 चा वर्ग करा आणि त्याच्यामध्ये किती मिळवा 3. 12 चा वर्ग किती 144 आणि 44 मध्ये किती मिळवा 3 मिळवा म्हणजे 44 मध्ये 3 मिळवले तर किती झाले 147. ठीक आहे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी किती 147. योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय दिला तो विद्यार्थी मित्रांनो समजून घेऊया. 5 नंतर 50 6 आणि प्रश्न चिन्ह. तर यामध्ये लॉजिक काय आहे आपण बघूया. उदाहरणार्थ आपण 5 गुणिले 5 त्यामध्ये काय करा गुणिले 2 करा. तर चला मग आता विद्यार्थी मित्रांनो 5 गुणिले 5 किती 25 आणि 25 गुणिले 2 बरोबर आहे. 25 गुणिले 2 किती होतात विद्यार्थी मित्रांनो तर 50. किती होतात 50. ठीक आहे आले 50 आपलं जे आपल्याला लॉजिक भेटले. त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया 6 गुणिले 2 माता चला एक लक्ष 6 गुणिले 6 म्हणजे वर्ग केला असता तरी आला असता तुमचं उत्तर 36 आणि 36 गुणिले 2 36 दुना किती होतात विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 36 दुना 72 किती होतात 72 म्हणजे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी किती येतील 72. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सिलेबस नुसार किंवा प्रकरणानुसार तुम्हाला संपूर्ण प्रकरण बघायचे असतील तर स्वप्नील वाघ सर हे ऍप वर संपूर्ण सिलेबस नुसार संपूर्ण प्रकरण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने अपलोड केलेली आहे. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. काय दिलं आपल्याला तर या बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे आपण व्यवस्थित काय करूया समजून घेऊया. 36 4 8 त्याच पद्धतीने 49 9 10 त्यानंतर 64 4 आणि प्रश्न चिन्ह म्हणजेच या दोघांचा काहीतरी संबंध आहे तेव्हा 8 आले या दोघांचा काहीतरी संबंध आहे तेव्हा 10 आले म्हणजे या दोघांचा संबंध काढायचा तेव्हा या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या काय लॉजिक आहे आपण बघूया उदाहरणामध्ये. असे प्रश्न आपल्याला भरपूर वेळेस विचारले जातात यासाठी थोडा विचार करायचा आकृती बघायचा. आता इकडे किती दिले 36 मला 36 चे काय करा वर्गमूळ घ्या. काय घ्या वर्गमूळ काय घ्या वर्गमूळ. आता 36 चे काय घ्यायचे वर्गमूळ. आता मला सांगा 36 चे वर्गमूळ किती विद्यार्थी मित्रांनो तर 6 किती आहे 6. त्याच पद्धतीने 4 चे वर्गमूळ 4 चे वर्गमूळ किती येतात तर 2 म्हणजे त्यांची काय करा बेरीज करा म्हणजे किती आली 8 आली. समजलं. त्याच पद्धतीने आता पुढे बघू आपण 49 चे वर्गमूळ किती 7 प्लस 9 चे वर्गमूळ किती 3 मग 7 8 9 किती आले 7 8 9 10 किती आले 10 आले म्हणजे आपलं काय भेटलंय तर आपल्याला लॉजिक समजलेलं आहे. मग चला त्याच पद्धतीने आपण लॉजिक लावून बघूया. आधी किती दिलेले 64 मग 64 चे वर्गमूळ किती तर 8 बरोबर आहे. इकडे 4 चे वर्गमूळ किती 2 यांची काय करूया आपण बेरीज करूया. मग आता यांची बेरीज केली तर किती येते विद्यार्थी मित्रांनो 8 9 1 10 किती येते 10. पर्यायामध्ये आपला आहे उत्तर हो पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी किती येईल तर 10 येईल. समजलं. या पद्धतीने ह्या उदाहरणामध्ये लॉजिक सापडलेलं आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा प्रश्न पण कशाचा दिलाय तर बुद्धिमत्ताचा दिलेला आहे. आपल्याला 4 वर्तुळ दिले ते 4 वर्तुळामध्ये
संख्या दिलेल्या आहे, पण एक असा आपल्याला एक वर्तुळ दिलेला आहे 4 नंबरचा, त्यामध्ये प्रश्नचिन्ह दिले, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय आहे, म्हणजे त्या संपूर्ण 4, 7, 12 आणि 8चा काहीतरी संबंध येतो. मधली संख्या किती 282, त्याच पद्धतीने चार संख्यांचा काहीतरी संबंध, मधली संख्या 386, त्याच पद्धतीने इडला काहीतरी चार संख्यांचा संबंध, तेव्हा किती आले 227. आलं लक्षात? मग तेव्हा आपल्याकडं त्या चार संख्येचा संबंध लावून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या काढायची आहे. हे प्रश्न ह्या पद्धतीने विचारले आपल्याला जात असतात. आलं लक्षात? म्हणजे काहीतरी संबंध दिलेला असतो आणि त्या संबंधावरून आपल्याला उत्तर काढायचं असतं. तर चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. माझा तुम्हाला ठीक आहे, आता एक लॉजिक करून बघू आपण. कळलं? आपण सरळ सरळ काय करूया, 5चा वर्ग करूया. 5चा वर्ग प्लस त्यानंतर 8चा वर्ग प्लस त्यानंतर 12चा वर्ग त्यानंतर प्लस त्यानंतर 7चा वर्ग. ठीक आहे, द्या एक लक्ष. यासाठी तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. 5चा वर्ग किती 25, 8चा वर्ग किती 64 आणि त्यानंतर 12चा वर्ग किती 144 आणि त्यानंतर 7चा वर्ग किती 49. आलं लक्षात? आधी यांची बेरीज करूया. चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. मागा बेरीज एक लक्ष. 9 आणि 4 13, 14 15 16 17 18 19 20 21 22 किती होतात 22 होतात. 2 गेले हातच्या, म्हणजेच आपण म्हणतो कॅरी. ओके, त्यानंतर पुढं 4 4 आणि 4 8 8 9 10 11 12 13 14 15 आणि किती 16 17 आणि 8 2 हातच्या मिळून 18. परत एक काय गेला, ठीक आहे. मग एक एक नंतर या 2 बरोबर किती आले 282. म्हणजे योग्य उत्तर आपलं आलेलं आहे. म्हणजे लॉजिक काय सापडलं, संपूर्ण वर्तुळाकाराच्या संख्येचा काय केलेली आहे वर्ग करून त्यांची काय केली बेरीज केली, त्या पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे. मग आता 386 बरोबर आहे. 386 हे कसं येईल ते आपण शोधूया. हेच लॉजिक आपल्या पहिल्या आकृतीला बसतं, तेच दुसऱ्या आकृतीला लॉजिक बसतं की नाही ते आपण बघू. तर चला मग आता इकडे काय करणार आपण, इकडे लिहून घेऊ 6चा वर्ग प्लस 6चा वर्ग झाला, त्यानंतर 10चा वर्ग प्लस त्यानंतर 13चा वर्ग 169, त्यानंतर 9चा वर्ग किती येतो 9चा सॉरी इकडं आपण आता आपण जाऊया पुढील संख्येत. आता पुढील संख्येमध्ये काय दिलाय 386. माझा 386 येतो का नाही ते बघूया लॉजिक नुसार. तर चला द्या इकडे विद्यार्थी मित्रांनो लक्ष. माझा सर्वप्रथम आपण काय करूया 6चा वर्ग 6चा वर्ग 6चा वर्ग प्लस 10चा वर्ग प्लस 13चा वर्ग 13चा वर्ग प्लस 9चा वर्ग. ठीक आहे, या पद्धतीने. आता द्या एक लक्ष, तिला वर्ग पाठ असणं गरजेचं, मी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो. 6चा वर्ग किती 36, 10चा वर्ग किती 100 आणि 13चा वर्ग किती 169 आणि 9चा वर्ग किती 81. चला तर मग यांची आता आपण बेरीज करूया. मग आता द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. मग आता 1 आणि 9 किती झाले 10, 10 आणि 6 किती झाले तर 16. एक गेला अच्छा. एक लक्ष. मग आता 8 9 10 11 12 13 14 14 नंतर हे 14 14 15 16 17 17 ने 1 हातच्या 18 परत 1 हातच्या गेला. मग आता 1 2 आणि 1 किती 3, म्हणजेच किती उत्तर आलं 386. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणजे तिसऱ्या आकृतीला पण तेच लॉजिक लागल. आपण काय करूया डायरेक्ट चौथ्या आकृतीकडे जाऊया. मग चला आता चौथ्या आकृतीकडे आपल्याला जेवढ्या संख्या दिलेल्या तेवढ्या व्यवस्थित मांडून घेऊया. मग आता पहिल्यांदा आपण काय करणार 7चा वर्ग. एक लक्ष 7चा वर्ग त्यानंतर
12चा वर्ग 10चा वर्ग प्लस 10चा वर्ग प्लस 11चा वर्ग चला वर्ग करून घेऊया. मग 7चा वर्ग किती 49, 12चा वर्ग किती 144, 10चा वर्ग किती 100 आणि 11चा वर्ग किती 121. ठीक आहे, चला बेरीज करूया. एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. मग आता 9 4 13, 13 आणि 1 14 किती आले 14. ठीक आहे, आता 14 नंतर एक काय गेला आजच्या, बरोबर आहे. मग आता 2 बरोबर आहे, 0 मिळवलं तरी 2च, 2 3 4 5 7 7 8 9 10 10 आणि 1 11. आजच्या मिळवलं किती 11. परत एक गेला आजच्या मध्ये 1 2 3 आणि आजच्या 1 4 म्हणजे उत्तर किती आलं 414. किती आलं 414. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी तुमचं काय येणार आहे तर योग्य पर्याय क्रमांक किती 414. नाही का पर्यायामध्ये दिलेला नाही. लक्षात पर्याय दिला पाहिजे उत्तर किती ते 414. ठीक आहे, 414 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं मित्रांनो. जाऊया आपल्या पुढील प्रश्नाकडे. बॅडमिंटन संघ सहभागी झाले आहे. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो, तर एकूण किती सामने होते. एकदम शॉर्टेज मध्ये सांगतो. प्रश्न तोच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. एकूण किती दिलेले 8. दिलेले 8. 8च्या पाठीमागे संख्या 7. त्या संपूर्ण संख्येला गेली किती तर चला आपल्याला काय बोललं 4 गुणिले 7. आता 7 1 7 7 7 21 7 28 तर ही सामने तर समान सामने 28. योग्य पर्याय क्रमांक किती तर 4 नंबर आपले योग्य उत्तर. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. चला नंबर घेता आपल्या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आपल्याला काय विचारलाय बाबा समजून घेऊया. या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली तर या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार होता. 4 तारखेचा वार कोणता होता अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहिला नंबर दिलेला आहे 15 तारखेला रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली. अगोदरच्या दिवशी म्हणजे मला सांगायचं काय विचारलं मित्रांनो तर 15 तारीख बरोबर आहे. तारीख बरोबर आहे 15 तारीख बरोबर आहे 15 तारीख रविवार बरोबर रविवार अगोदर बरोबर आहे बरोबर अगोदरच्या दिवशी बरोबर दिवशी म्हणजेच म्हणजे कोणा आहे विद्यार्थी तर शनिवार. कोणा शनी बरोबर आहे शनिवार होता बरोबर आहे. या मुद्दा आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी बरोबर होता बरोबर आहे. शनिवारी 15 तारीख रविवार बरोबर आहे. रविवार अगोदरच्या दिवशी म्हणजे शनिवारी होती बरोबर आहे. 15 मधून किती वजा करायचे तरी लक्ष द्या. आता या 15 मधून
7 वजा करायचे. का वजा करायचे? 7 दिवस 15 7 गेले. तर मग 8 तारखेला कोण वार राहील ते तुम्हाला लगेच क्लिक होईल. कोण वार राहील? तर शनिवार. कोण वार राहील? शनिवार. समजलं? शनिवार. आता मला सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, शनिवार राहील. मग आता 7 तारखेला कोण वार राहील? 7 तारखेला पाठीमागे चाललोय ना आपण. 7 तारखेला कोणचा वार राहील? तर शुक्रवार. बरोबर आहे? शुक्रवार. आणि त्यानंतर 7 तारखेचा वार कोणता राहील? गुरुवार. बरोबर आहे? गुरुवार. आणि 5 तारखेचा वार कोणता राहील? बुधवार. ठीक आहे? बुधवार. आणि जो आपल्याला जी तारीख विचारली, किती तारीख? 4 तारीख. किती तारीख? 4 तारखेचा वार कोणता वार राहील? तर मंगळवार. कोण वार? मंगळवार. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने उदाहरण सोडवायचं होतं. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती? 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. तर ह्या प्रश्न दिला आपल्याला इंग्रजी वर्णाने. तर चला मग आता वर्ण काय दिलेले ते काय लॉजिक आपण बघूया. के एन त्यानंतर एम पी ओ आर क्यू टी आणि प्रश्नचिन्ह. तर चला या आपण काय करूया, इंग्रजी वर्ण लिहून घेऊया. मग के नंतर एन नंतर एम नंतर पी ओ आर क्यू टी आणि प्रश्नचिन्ह. आता यासाठी आपण काय करूया, एबीसीडी मांडून घेऊया. आता एबीसीडी मांडण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चला द्या एक लक्ष, एबीसीडी व्यवस्थित मांडून घेऊया. ओके, एबीसीडी. मग यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, तर एबीसीडी पाठ पाहिजे, तरच आपल्याला हे उत्तर काढता येईल. चला द्या विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष. के नंतर काय घेतला? यम. आता के कुठे आहे? इकडे. के सोडून 1 2 म्हणजे पुढील 2 ने काय केलं? प्लस केलं. यम नंतर ओ घेतला, एम सोडून दिला. बरोबर आहे? 1 2 म्हणजे पुढील किती? 2 ने घेतला. ओ नंतर यू. बरोबर आहे? ओ सोडून दिला. ओ सोडून दिला. 1 2 बरोबर आहे? 2 ने प्लस घेतलं. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, आता 2 ने प्लस द्यायचं. सोडून आर यस काही मग इकडं प्रश्नचिन्ह ठिकाणी आर अजून एक काढायचं हा. आर त्यानंतर पुढं एन नंतर पी घेतला. एन पुढे आता इकडून होतो. एन नंतर एन इकडे. बरोबर आहे? एन नंतर पी 1 2 म्हणजे काय केलं? 2 ने प्लस केलं. आलं लक्षात? पी नंतर आर घेतला. मग आता पी सोडून दिला. 1 2 म्हणजे तिचं 2 ने प्लस केलं. मग आता आर नंतर टी, आर सोडून दिला. 1 2 म्हणजे किती? 2. बरोबर आहे? 2 प्लस. मग आता टी नंतर काय घ्यायचा? 2 प्लस करा टी मध्ये, म्हणजेच क्यू व्ही. काय येईल? व्ही. म्हणजेच उत्तर काय येईल? यस व्ही. यस व्ही कुठे दिसते? योग्य पर्याय क्रमांक किती? 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने आपलं लॉजिक सापडलेलं आहे. तर चला मग न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर चालत गेला. तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. शेवटी डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला. तर तो घरापासून किती अंतरावर आहे? घरापासून किती अंतरावर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण काय करूया, सुरुवातीला आकृती काढून घेऊया. आकृती काढण्यासाठी आपल्याला दिशा माहित असणं गरजेचं आहे. मग आपण काय करूया, दिशा लिहून घेऊया. मग आता संपूर्ण विद्यार्थ्यांना दिशा पाठ असणं गरजेचे आहे. तर समजलं? तर चला आता आपण दिशा लिहून घेऊ. वर काय असते? उत्तर. खाली काय असते? दक्षिण. आपल्या डाव्या हाताला काय असते? पश्चिम.
आणि उजव्या हाताला काय असते, ठीक आहे, पूर्व. काय असते, पूर्व. त्यानंतर आपल्या उपदिशा, बरोबर आहे, उपदिशा इकडे वा ई, बरोबर आहे, वाई, वाच्या पुढं आ, बरोबर आहे, आ, आणि ईच्या इकडं ने, बरोबर आहे, नाही. या पद्धतीने आपल्या काय पाहिजे, दिशा पाठ असणं गरजेचं आहे. तर चला मग आता प्रश्न आपण वाचून घेऊया. आता प्रश्न वाचल्यानंतर रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर, पूर्वेला किती, 18 किलोमीटर गेला. पुढे गेला पूर्वेला. चला एकमेकांना काढून लवकर लक्ष. इकडं कोण घेतला, रमेश, रमेश उभा आहे. पूर्वेला किती गेला, तर 18 किलोमीटर. किती गेला, 18 किलोमीटर, ठीक आहे, 18 किलोमीटर चालत गेला. तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला. आता उजवीकडे वळू, कितीकडून, उजवीकडे वळू. तिची आता उजवी बाजू कोणची, तर खाली. खाली किती गेला, 3 किलोमीटर. किती, 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. आलं लक्षात. पुढं वाचा, 3 किलोमीटर गेला. त्यानंतर पुढला पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडून, आता तो खाली, तिची बाजू पुढे येईल म्हणजे 6 किलोमीटर, बरोबर आहे, 6 म्हणजे इथपर्यंत वाच, 6 किलोमीटर. त्यानंतर आता पेनचा वेगळा वापर करतो म्हणजे तुमच्या लक्षात, 6 किलोमीटर गेला. शेवटी डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला तर शेवटी कुठे गेला तो, डावीकडे. मातीची डावी बाजू पुढे येईल तर खाली बाजू. किती गेला, 6 गेला. किती गेला, 6 किलोमीटर गेला आहे. 6 किलोमीटर, ठीक आहे. तर तो घरापासून किती अंतरावर आहे. आता घरापासून तो किती अंतरावर आहे या पद्धतीने आपल्याला काय विचारलंय, तर अंतर विचारलेलं आहे. म्हणजे कोणचं, इडून तर इथपर्यंतचं अंतर, म्हणजे ह्या अंतर. लक्षात, या अंतर काढायचं. ठीक. मातीडे काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं. आता हे संपूर्ण अंतर लागेल आपल्याला इडून तर इथपर्यंतच. आता मग मला सांगा, हे अंतर किती आहे, 3. मग आता हे 3, बरोबर आहे, हे 3 किलोमीटर आणि हे 6 किलोमीटर. यांची बेरीज केली, बरोबर आहे, यांची बेरीज केली तर हे टोटल 6, 7, 8, 9. हे संपूर्ण अंतर किती येईल, तर 9. किती येतं, तर 9. ठीक आहे. इडून इथपर्यंत किती येतं, 9. लक्षात. अधिक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. चला इकडे लक्ष द्या. मग हे संपूर्ण अंतर आपल्याला किती दिलेलं आहे, तर 18, बरोबर आहे, 18. पण इडून तर इथपर्यंतचं अंतर, बरोबर, इडून तर इथपर्यंतचं अंतर किती दिलंय, 6. मला सांगा 18 मधून 6 गेले, बरोबर आहे, 18 मधून 6 गेले तर तुमचे किती राहत आहे, 12 राहत आहे. 12 म्हणजे इडून इडला अंतर किती येते तुमचं, 12. भेटलं, तर इथपर्यंतच. ठीक आहे. मग त्रिकोट पाठ असेल तर उत्तर लगेच निघतं, पण तुमचं त्रिकोट पाठ नाही, यासाठी मी शॉर्ट ट्रिक्स बद्दल सांगतो काय करायचं विद्यार्थी मित्र. तर चला एक लक्ष. आता ही बाजू आपल्याला किती भेटली, 9, आणि इकडे किती भेटली, 12. मग तिकडे सरळ सरळ 12चा वर्ग करायचा प्लस 9चा वर्ग करायचा. लक्षात. मग 12चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो, 144 आणि 9चा वर्ग किती, 81. किती येतो, 81. मग आता 144 आणि 81 यांची बेरीज केली तर किती येते विद्यार्थी मित्रांनो, तर 225. किती येते, 225. हे 225 कशाचे वर्गमूळ आहे असा मी तुम्हाला प्रश्न विचारला तर कशाचे वर्गमूळ आहे, तर 15चे वर्गमूळ आहे. म्हणजेच आता आपल्याला प्रश्न काय विचारला होता,
तर घरापासून किती अंतरावर आहे? तर किती अंतरावर? 15 किलोमीटर. म्हणजे कोणचं अंतर भेटलं आपल्याला? इथून तर इथपर्यंतचं अंतर किती भेटलं? तर 15 किलोमीटर. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती? 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. संपूर्ण दिशा पाठ असणं गरजेचं. जेव्हा तुम्ही दिशा प्रकरण शिकता त्यासाठी संपूर्ण दिशा पाठ असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी पण पाठ असणं गरजेचं आहे. अशीच प्रकरणं तुम्हाला बेसिक पासून तर थर्ड लेवल पर्यंत बघायची असतील तर आताच लगेच स्वप्नील वाकसर हे ऍप डाउनलोडिंग करा आणि त्यावर अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण असे संपूर्ण विषय अगदी बेसिक पासून तर थर्ड लेवल पर्यंत संपूर्ण प्रकरण आपण अपलोड केलेले आहे. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. जर वजा म्हणजे भागिले, अधिक म्हणजे गुणिले, भागिले म्हणजे बेरीज, गुणिले म्हणजे वजा, तर 75 भागिले 17 गुणिले 29 अधिक 63 वजा 21 या पद्धतीने विचारला आहे. तर चला आपण आता मांडणी करून घेऊया. मांडणी केल्यापेक्षा डायरेक्ट आपण चिन्ह बदलून घेऊ. मग काय दिले आपल्याला? 75. त्यानंतर काय? भागिले. आता भागिलेला काय म्हटलंय बघा? भागिलेला काय म्हटलंय? तर बेरीज. काय म्हटलंय? बेरीज. आपण काय करून घेऊया? तर बेरीज करून. बेरीज आली. बेरीज ओके. त्यानंतर पुढं ठीक आहे. किती आहे? 17. किती आहे? 17. मी संख्या लिहून घेतो, नंतर आपण चिन्ह आदल करू. 29 आणि 63 त्यानंतर 21. संख्या लिहून घेतल्या, फक्त आपल्याला चिन्ह बदलायचे. आता काय? गुणिले. बघा बरं, गुणिलेला काय म्हटलंय? तर गुणिले, बरोबर आहे. गुणिले म्हणजे वजा. काय लिहिलं? वजा. आलं. त्यानंतर चिन्ह कसलंय? अधिक. आता अधिक म्हणजे गुणिले, अधिक म्हणजे काय? गुणिले. आलं लक्षात? आता वजा. आता वजा म्हणजे काय येतंय? भागिले. काय येतंय? भागिले. या पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवणं तुम्हाला गरजेचं आहे. या पद्धतीने मांडणी केल्यानंतर आता आपल्याला कोणत्या नियमानुसार सोडावं लागेल? तर बोर्डमास नियमानुसार सोडावा लागेल. मग आता सर्वप्रथम काय करशाल तुम्ही? तर भागाकार करशाल. काय करशाल? भागाकार. मग आता 63 भागिले किती? 21. राहिलेल्या गोष्टी गुणिले किती? इकडं, बरोबर आहे. 19 17 बरोबर किती? 75. ठीक आहे. मांडून घेतल्या आपण सर्व गोष्टी. आता काय करूया? भाग देऊया. मग 21च्या पाड्यामध्ये 63 किती नंबर येतात? 21 त्रिक किती? 63 बरोबर आहे. 21 त्रिक 63. मग राहिलेल्या गोष्टी 29 गुणिले 3 इकडे काय? वजा 75. ठीक आहे. या गोष्टी आपण मांडून घेतल्या. मग आता या दोघांचा गुणाकार 29 गुणिले 3 किती येतात? 87 बरोबर. इकडे किती राहिले? 75 प्लस 17. आता यांची काय करू आपण? बेरीज करूया. चला द्या लक्ष इकडं. बेरीज. मग आता 75 आणि 17 यांची बेरीज केली तर किती येते? 92. किती येते? 92. 92 वजा किती? 87. काय करायचं? 92 वजा किती? 87. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. 92 मधून 87 गेले म्हणजेच किती राहत आहे तुमचे? तर 5 राहत आहे. किती राहतात? 5. समजलं? म्हणजेच तुमचं योग्य पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येत आहे. समजलं? चला तर न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो समजून घेऊ व्यवस्थित. मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. कल्पना
चे वय मेघाच्या वयापेक्षा 5 ने जास्त आहे. कल्पनाचे वय 5 वर्ष नंतर 30 वर्ष होईल तर रीताचे आजचे वय किती? आता पर्यायामध्ये रीताचे वय दिले आहे, बरोबर आहे. आता याच्यानुसार आपण पर्यायानुसार गेलो तर आपलं उत्तर लवकर निघेल, बरोबर आहे. तर आपल्याला कोण? रीता. रीता ही आपण 4 पकडली, बरोबर आहे. रीता, बरोबर आहे. रीता हिचं वय किती पकडलं? 4. चौथा पर्याय म्हणजे किती? 9, बरोबर. चौथा पर्याय आपण पकडला 9. आता आपल्याला काय दिलेली आहे? मेघा, बरोबर आहे. मेघा, मेघा नंतर काय दिलेली आहे? कल्पना, ठीक आहे. मेघा आणि कल्पना दिले मांडून घेतले. मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. दुपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. मग आता मला सांगा, तिला 9 मांडले, दुप्पट म्हणजे किती? 2, आणि काय 2 ने जास्त आहे म्हणजे प्लस किती? 2. चला आता यांची मांडणी करून घेऊया. 9 गुणिले 2 किती होतात? 18, आणि 18 मध्ये 2 मिळवले म्हणजे किती झाले? तर 20, ठीक आहे. 20 इथपर्यंत आले तुम्ही? 20. आता पुढं काय सांगितलं ते वाचूया. कल्पना, बरोबर आहे. कल्पना चे वय मेघाच्या वयापेक्षा, कोणाच्या? मेघाच्या वयापेक्षा 5 ने जास्त आहे. इकडे कोण? मेघाचं वय भेटलं. आता मेघाचे वय प्लस किती? 5 ने जास्त आहे तर आहे कल्पनाचे वय 5 वर्षानंतर 30 वर्ष होईल. 30 वर्ष होईल. किती वर्ष होईल? तर 30 वर्ष होईल, बरोबर आहे. किती वर्ष? 30 वर्ष. मग या दोघांची बेरीज केली तर किती आली? 25. किती आली? 25 वर्ष, बरोबर आहे. 25 वर्ष, 30 वर्ष होईल तर रीताचे वय किती? म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती येणार आपला? 4 हे आपलं योग्य उत्तर. म्हणजे रीताचे वय किती येणार? तर 9 येणार आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? एकदम शॉर्ट पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलं आहे, म्हणजे पर्यायानुसार सांगितलं. लक्षात? तर चला न वेळ घेता पुढील उदाहरणाकडे. आता पुढील उदाहरण आपल्याला दिलंय, एकदम सोप्या भाषेत सांगतो विद्यार्थी मित्रांनो. चला द्या एक लक्ष. तर आपल्याला उदाहरण काय दिलेले? 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या विचारली. काय विचारली? सर्वात मोठी. 17 लिहून घ्या. 17 काय? मधली संख्या. काय? 17 काय? मधली संख्या. मग आता 17च्या मोठी किती आहे? 5 संख्या, 7 विषम संख्या. क्रमवार किती? क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे तर 7 किती? संख्या 7 म्हणजे इकडे किती? 3, 3, आणि इकडे किती? 3. म्हणजेच याच्यानंतर 17 नंतर विषम संख्या कोणची येते? मग तुमची 19, 19 नंतर 21, आणि 21 नंतर 23. किती येते? 23, बरोबर आहे. ही झाली तुमची कोणची? मोठी. काय झाली? मोठी, ठीक आहे. 17च्या इकडे, बरोबर आहे. 17च्या इकडे किती? 15, 15 नंतर किती? 13, आणि 13 नंतर 11, ठीक आहे. एकूण 7 संख्या झाल्या का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाल्या 7 संख्या. ओके. तुम्हाला मोठी विचारली होती, मोठी किती? 23. लहान विचारली असती ती किती? 11. म्हणजेच आपल्याला मोठी विचारली म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. 23 हे उत्तर बरोबर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता प्रश्न काय विचारलाय? एका कुटुंबातील पती आणि पत्नीचे सरासरी वय 36 वर्ष आहे आणि त्यांच्या मुलाच्या वयासह तिघांच्या वयांची सरासरी 27 वर्ष आहे तर मुलाचे वय किती? आता मुलाचे वय किती? आपल्याला कोण दिली आहे? पत्नी, बरोबर आहे. पत्नी, पत्नी नंतर कोण आहे? पती, पती नंतर काय? पती आणि पत्नी. हे किती जण झाले मला सांगा विद्यार्थी मित्रांनो? तर हे 2 जण. किती जण झाले? 2 जण. हे किती? 2 जण.
यांचे सरासरी वय किती दिलेले 36. किती दिलेले 36. पण 36 गुणिले 2 किती होता 72. आणि आता पुढील मुद्दा वाचा. तर आणि त्यांच्या मुलाच्या वयासह, बरोबर आहे, वयासह तिघांच्या वयांची सरासरी किती दिलेली आहे 27. आता किती जण आले इकडं तर 3 जण. किती आले 3 जण. स्वतः मुलगा पण आणि ते दोघं हे 3 जण झाले. मग 3 जण गुणिलेची वयांची सरासरी किती दिली 27. म्हणजे गुणिले किती 27. आता 27 त्रिक किती होतात 81. किती होतात 81. आलं. मग यांचं काय सांगितलं तर मुलाचे वय किती. आता मुलाचे वय किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग आता सरळ सरळ आपण काय करणार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. मग आता 81 मधून 72 गेले म्हणजे ज्यांना वजाबाकी एकामधून जात नाही इकडे किती झाले 11. बरोबर आहे 11 झाले. आणि इकडे किती राहिले 7 राहिले. मग 11 मधून 2 काढा. 11 मधून 2 गेले किती राहतात 9 वर्ष. समजलं. तर मुलाचे वय किती आले 9 वर्ष. योग्य पर्याय क्रमांक किती 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला तो आपण समजून घेऊया. एका घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू केले हे घड्याळ 24 तासात 10 मिनिट पुढे जाते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ते घड्याळ 8 वाजायची वेळ दर्शवित होते. तेव्हाची खरी वेळ किती असेल. तेव्हाची खरी वेळ किती असेल. यो मुद्दा तुमचा मेन आहे. समजलं. खरी वेळ बोलली आपल्याला. काय बोलले खरी वेळ. आता म्हणजे 24 तासात किती पुढे जाते तर 10 मिनिटे. आता सर्वांना घड्याळ माहिती आहे. घड्याळ सर्वांना माहित आहे. ठीक आहे. सर्वांना घड्याळ माहित. चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. आपण काटे काढून घेऊ. बरोबर आहे. घड्याळाची काही गरज नाही. एक पद्धत मी तुम्हाला सांगितली असं पटकन. घड्याळाची काही गरज नाही. चला द्या एक लक्ष. 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. मग तास काटा मिनिट काटा. बरोबर आहे. मग सकाळी वेळ कधीच दाखवली 8 वाजता. काटे थोडे वेगळ्या कलरचे घेतो लोकस. किती 8 वाजता. बरोबर आहे. परत दुसऱ्या दिवशी विचार म्हणजे टोटल किती घंटे झाले तुमचे 24 घंटे. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी परत आले 8 वर तिथे 24 घंटे झाले. पण दुसऱ्या दिवशी सायंकाळी ते घड्याळ 8 वाजता सायंकाळी आले म्हणजे ती किती झाले 12 घंटे. किती झाले 12 घंटे. ती 24 घंटे 12 घंटे. 24 घंट्यात ते घड्याळ किती जाते 10 मिनिटे पुढे जाते. 10 गेलं. आता इकडे 24 10 जाते म्हणजे 12 याच्यात किती जाईल तर 5 जाईल. किती जाईल 5. टोटल बेरीज करा. 10 आणि 5 किती झाले 15. किती झाले 15 झाले विद्यार्थी मित्रांनो. मग आता त्याला खरी वेळ विचारली पण ती सायंकाळी किती 8 वाजता. किती वाजता 8 वाजता. आता आपली खरी वेळ म्हणजेच काय आपल्याला काय करावं लागेल 8 मधून. बरोबर आहे 8:60 मधून किती वजा करावं लागतील तर 15 वजा करावं लागेल म्हणजेच आपली काय निघेल खरी वेळ निघेल. मग आता 8 मधून 15 वजा केले म्हणजेच आपलं उत्तर किती येते विद्यार्थी मित्रांनो 7. किती 7:45 ही आपली काही तर खरी वेळ. आलं लक्षात. लय विद्यार्थ्यांचं उत्तर काय आलं असेल तर 8:15. पण आपल्याला खरी वेळ विचारली त्याच प्रश्न तुम्हाला 1 मार्क गेलेला असेल. आलं लक्षात. प्रश्न व्यवस्थित वाचला नसेल तर मार्क जाण्याचे चान्सेस खूप आहे. त्यामुळे म्हणतो मी विद्यार्थी मित्रांनो कधी पण पेपर सोडवण्याआधी प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचे आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. जर 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण
करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती लागतील? अतिरिक्त व्यक्ती एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हे उदाहरण सांगतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा व्यक्ती किती आहे? 7 गुणिले एखादे काम 12 दिवसात करतात. किती दिवसात? 12 दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट म्हणजे गुणिले किती? 2. या संपूर्ण संख्येला भागिले काम 8 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात? 8 दिवस. मग चला भाग देऊया. बे एक बे, बे चोक 8. आता पुढं 4 एक 4, 4 त्रिक 12. आता आपल्याजवळ काय राहिलं? 7 गुणिले किती? 3. माझा 7 गुणिले 3 म्हणजेच किती विद्यार्थी मित्रांनो? तर चला द्या इकडे लक्ष. मग 7 एक 6 7 त्रिक 21. किती आले? 21. बरोबर आहे? 21. मग 21 आले. 21 मधून किती वजा करावे? पहिले व्यक्ती, किती व्यक्ती? 7 व्यक्ती काय करा? तर वजा करा. किती करा? व्यक्ती अतिरिक्त विचारले ना, किती अतिरिक्त? म्हणजेच 21 वजा 7 करा. म्हणजेच एकूण किती येतील? 14. काय? 14. थोडं वेगळं पेन लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 14 व्यक्ती. ठीक आहे? 14 व्यक्ती अतिरिक्त लागतील. प्रश्न थोडा वेगळा विचारला होता, ज्या पद्धतीने मला समजून सांगावा लागला. तर चला पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. ए, बी आणि सी यांचे वय अनुक्रमे 32 वर्ष, 36 वर्ष, 46 वर्ष आहे, तर यांचे सरासरी वय किती वर्ष? आता काय विचारलं? सरासरी वय. तर इकडे लक्ष द्या. मग आपल्याला किती दिलेले? 32 प्लस 36 प्लस 46. या संपूर्ण किती जण दिलेले? ए बी सी 3 जण दिले म्हणून भागिले 3. आता सरळ सरळ यांची काय करा? बेरीज करा. 36 प्लस 32 32 46. यांची आपण बेरीज केली तर किती येते? तर टोटल बेरीज, ठीक आहे, त्या एक लक्ष, टोटल बेरीज किती येते? 114. किती येते? 114 भागिले किती? 3. आता आपण काय करूया? भाग देऊया. मग आता 3 एक 3, 3 एक 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. किती बाकी उरली? तर 2 बाकी उरली. 3 8 24. म्हणजे सरासरी किती येईल? तर 38 वर्ष. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने सरासरीचे वय वारीवर असे उदाहरण विचारले. तर योग्य पर्याय क्रमांक किती? 2 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला नव्हे का पुढील उदाहरण. एक व्यक्ती आपल्या मासिक उत्पन्नाचे 12% बचत करतो जर त्याचा मासिक खर्च 19,360 रुपये असेल, तर त्याचे मासिक उत्पन्न किती? मासिक उत्पन्न अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला याच्यामध्ये उदाहरणामध्ये काय दिलंय? 12% बचत करतो म्हणजे आता 100 वजा काय? 100 वजा 12 म्हणजे आपल्याला काय भेटले? 88%. लक्षात? मग आता आपल्याला काय सांगितलं त्यांना? खर्च. उदाहरणार्थ काय दिलेला आहे? खर्च. खर्च किती दिलेला आपल्याला? 19,360 खर्च आहे. मग आता आपल्याला एवढ्या गोष्टी माहिती, मग आपण काय करूया? मांडून घेऊया. मग आता बरोबर 100 गुणिले खर्च किती आहे? 19,360. त्या संपूर्ण संख्येला भागिले किती टक्के आले? 88%. आता या संख्येला तुम्ही
कोणत्या संख्येने भाग देशाल बरं? तर इकडे एक लक्ष द्या, संख्येच्या एक स्थानी 0 आहे आणि संख्येच्या एक स्थानी 8 आहे, म्हणजे 100% या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल. पण आपण काय करूया, 88 ने भाग देऊ. ती 88 ना. मग आता 88 गुणिले 2 केलं तर किती येतंय? 176. किती येत आहे? 176. मला सांगा 88 एक 88, मग 88 ला 76 म्हणजेच किती? 2. मग आता मला सांगा 193 मधून 176 वजा केली, बरोबर आहे? यांची वजाबाकी केली. मग मला सांगा आता वजाबाकी आपली किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 17. किती येते? 17. तर चला मी वजाबाकी तुम्हाला करून दाखवतो. 3 मधून 6 जात नाही, इकडून किती झाले? 13. आणि इकडे किती राहिले? 8. मग 13 मधून 6 काढायचे, मग 3 नंतर 4 5 आणि 1 6, म्हणजेच किती राहतात? तर 7 राहतात. आणि 8 मधून 7 काढायचे, म्हणजेच किती राहतात? 1 राहतात. म्हणजे 0 मधून 1 मधून 1 गेला, किती आले? 0. म्हणजे 17 वाक्य आहे. मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, आपली संख्या, नवीन संख्या काय तयार झाली? लिहून घेतो मी एका पेनला. इकडे संख्या काय झाली? 17 आणि किती? 7 आणि 0. ही काय झाली? नवीन संख्या आपली तयार झालेली आहे. मग या नवीन संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. मग आता आपल्याला माहिती आहे 88 गुणिले 2 केलं किती आले? 176 आले. मग आता 88 दुन 176 आणि 0 जशाला तसा. मग आता आपल्याजवळ राहिलेलं काय विद्यार्थी मित्रांनो? 100 बरोबर गुणिले 220 यांचा काय करायचा? गुणाकार. आता हे गुणाकार सर्वांना माहिती आहे, एकदम सोपा गुणाकार आहे. मग आता 220 जशाला तशी लिहून घ्या आणि किती शून्य? 2 शून्य. 2 शून्य जशाला तसे लिहा. म्हणजेच उत्तर किती आलं? 22,000. किती आलं? 22,000. क्रमांक किती? 2 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक येईल. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत आपला YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ संपूर्ण आपल्या YouTube चॅनलवर व स्वप्नील वागसर या ॲपच्या माध्यमातून संपूर्ण अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, अगदी सर्व प्रकरणांची शॉर्ट ट्रिक्स नुसार आपल्याला आपल्या स्वप्नील वागसर या ॲपवर पाहण्यास भेटतील. काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला जरूर कळवा आणि पुढील पेपर कोणता टाकायचा हे बी आम्हाला कळवा, जेणेकरून आम्ही तो पेपर एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून व स्वप्नील वागसर या प्ले स्टोअरच्या ॲपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आम्ही तुम्हाला समजून सांगतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.